तर मित्रांनो हे बघा मिलिंद दादाला साप चावलाय। हे बघा ब्लड निघत मिलिंद चांगलाच चावलाय तो। हे बघू शकतो तुम्ही। हा कवळ्या जातीचा साप जास्त तर खूप ऍग्रेसिव्ह राहतो। नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आमच्या व्हिडिओमध्ये। तर मी तुमचा मित्र आणि सर्पमित्र, माझं नाव वानखडे आणि माझ्यासोबत आहे सर्पमित्र मिलिंद दादा जटाले। तर आज आम्हाला आमच्याच एरियामधून म्हणजे रुंदवन कॉलनीमधून आम्हाला एक चिलम छावणी इथून एक रेस्क्यू कॉल आला होता। त्यांच्या घरी यांना साप आढळला होता बाथरूम मध्ये। तर मिलिंद दादांनी तो स्नेक पकडला आहे, तर आम्ही तुम्हाला दाखवू शकतो। मिलिंद दादा थोडं तर आपले मिलिंद दादा हे नाही का क्रिकेट मध्ये चॅम्पियन होते, म्हणून यांना कॅच पकडणं लवकर येते। तर तुम्ही बघितलाच आहे, हे बघू शकतो तुम्ही। तुम्ही बघून घ्या। बिनविषारी जातीचा साप आहे, याला कवळ्या म्हणते आपल्या मराठी भाषेत। बघून घ्या, ओळखायचं असं हा कत्त्या कलर मध्ये साप येतो ना। याच्या अंगावर नाही का असे व्हाईट पिवळे असे हलके पिवळे टाइप मध्ये असे कट्स राहते। कुत्र्याला दाखव बरं जरासा मनात करून राहिला। तर हे मिलिंद दादाची इच्छा सुपूत आहे। हे बघा आपल्या पुढे सापडला। हा चिलम छावणी एका जणाच्या घराच्या संडासात होता। संडासात भिंतीला चिपकलेला होता। हा कवळ्या जातीचा साप आहे। हा यांची बॉडी चिकटच राहते, म्हणजे भीतीवर हा आरामशीर चढतो। तर बघू शकता मित्रांनो। तर आपण आता सोडून तर आता याला आम्ही 5-10 मिनिटांनंतर रिलीज करायला चाललो। तर तुम्ही व्हिडिओ वॉच करा, आम्ही दाखवतो तुम्हाला लोकेशनवर गेल्यावर। धन्यवाद। तर मित्रांनो मिलिंद दादाला आता स्नेकने बाईट केला होता, तर आम्ही त्याला सोडला आता बाईटवरून। तर मित्रांनो हे बघा मिलिंद दादाला साप चावलाय। हे बघा ब्लड निघत मिलिंद चांगलाच चावलाय तो। हे बघू शकतो तुम्ही। हा कवळ्या जातीचा साप जास्त तर खूप ऍग्रेसिव्ह राहतो। तर मित्रांनो आता मिलिंद दादाला साप चावलाय, तुम्ही बघू शकता। तुमच्या माहिती कारण आम्ही साप बाहेर काढत असतो। तुम्ही बघू शकता मिलिंद दादाला सापने बाईट पण केलाय। तर चला आता आम्ही याला लवकरात लवकर रिलीज करतो। हा तसा पण खूप ऍग्रेसिव्ह साप आहे, कवळ्या जातीचा साप आहे। जास्त दरात चावतो म्हणजे चावतोच। तर चला मित्रांनो, बिनविषारी असल्यामुळे इतका काही प्रॉब्लेम नाही, तरी पण मिलिंद दादाला आपलं टीटीचे इंजेक्शन घेणं महत्त्वाचे। तर मित्रांनो तुम्ही बघत राहा, आम्ही रिलीज करतोय। तर मित्रांनो आता आम्ही रिलीज पॉइंटवर आलो आहे। तर तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर वातावरण आहे आपल्या इकडलं। जंगलमध्ये आलो आहे आम्ही। खूप छान असं नेचर झालंय, मस्त पाण्याचा मोसम आहे, मस्त मस्त हिरवे हिरवे झाडं वगैरे आले आहेत। तर याला आता आम्ही रिलीज करणार आहे। कवळ्या जातीचा बिनविषारी साप आहे। गवत खाते ना? गवत नाही खात तो, मेंढके वगैरे खाते। मेंढके उंदीरचे त्याच्या हालतीनुसार ते पसंत त्याला। तर मिलिंद दादा आता तुम्हाला रिलीज करताना दाखवणार आहे, तर तुम्ही व्हिडिओ बघत राहा। दादा त्याच्यात रिलीज द्या तुमची। तर अतिशय सुंदर मी पण दिसत आहे, 2 छत्री घेऊन। बघू शकता आता मिलिंद दादांनी आपला जो कवळ्या जातीचा बिनविषारी साप होता तो आता आम्ही मस्त निसर्गात रिलीज केला आहे। तर आमचा मनाचा अर्थ एवढाच आहे, आम्ही व्हिडिओ याचे कारण बनवतो का असं आम्हाला वाटते की कुठल्या पण मुख्य जनावराला नवीन जीवन मिळालं पाहिजे। त्यामुळे आम्ही स्नेक रेस्क्यू करतो आणि त्यांना चांगल्या शांत जागेवर रिलीज करतो। बस यांना मारायचं नाही, आमचं म्हणणं इतकंच आहे। कुठे पण आपल्या इथे साप आढळला तर आपल्याशी संपर्क साधावा। अमरावतीमध्ये निघाला तर मिलिंद दादाचा नंबर मिळतेच तुम्हाला हर व्हिडिओमध्ये। आणि कुठे अदर सिटीमध्ये पण निघाला तर सर्पमित्र किंवा फॉरेस्ट डिपार्टमेंट वाल्याला तुम्ही बिंदास सांगू शकता। तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा। धन्यवाद।